भोकर शहर की स्थानीय अदालत ने कांग्रेस के शहर अध्यक्ष तौसीफ इनामदार को एक बड़ा झटका देते हुए आर्थिक धोखाधड़ी के मामले में दोषी करार दिया है। न्यायालय ने इनामदार को 6 महीने की सश्रम कैद और 23 लाख रुपए के आर्थिक दंड की कड़ी सजा सुनाई है। यह मामला एक विधवा महिला से वित्तीय धोखाधड़ी से जुड़ा हुआ है। भोकर निवासी सुनीता सूर्यवंशी नामक एक विधवा महिला ने तौसीफ इनामदार पर यह गंभीर आरोप लगाया था कि उन्होंने निवेश के नाम पर उनसे लाखों रुपए की ठगी की और बाद में रकम लौटाने से साफ इनकार कर दिया। शिकायतकर्ता की ओर से एडवोकेट मिलिंद देशमुख ने अदालत में पैरवी करते हुए सभी दस्तावेजों, बैंक रिकॉर्ड्स और गवाहियों के आधार पर पूरा प्रकरण पेश किया। अदालत ने साक्ष्यों और गवाहों के बयानों के आधार पर यह पाया कि आरोपी ने धोखाधड़ी और विश्वासघात किया है। फैसले के बाद मीडिया से बात करते हुए सुनीता सूर्यवंशी ने राहत व्यक्त करते हुए कहा कि मैंने तौसीफ इनामदार पर भरोसा किया था, लेकिन उन्होंने मेरे विश्वास को तोड़ते हुए मेरी जमा पूंजी हड़प ली। अदालत ने मुझे न्याय दिलाया है। बचाव पक्ष ने इसे आपसी लेन देन का मामला बताया था, लेकिन अदालत ने इस तर्क को अस्वीकार करते हुए इसे ठगी माना और 6 महीने की कैद के साथ 23 लाख रुपए का जुर्माना लगाया। तौसीफ इनामदार नांदेड़ लोकसभा सांसद रविंद्र चौहान के करीबी सहयोगी माने जाते हैं। इस सख्त फैसले के बाद न केवल भोकर बल्कि पूरे नांदेड़ जिले के कांग्रेस पार्टी के भीतर हड़कंप मच गया है। स्थानीय लोगों ने इस प्रकरण को लेकर कांग्रेस नेतृत्व पर नैतिक जिम्मेदारी तय करने की मांग उठाई है। इस घटना को लेकर नागरिकों ने सोशल मीडिया पर कड़ी नाराजगी जताई है। लोगों का कहना है कि जब एक पार्टी का स्थानीय अध्यक्ष ही धोखाधड़ी में पकड़ा जाए तो जनता पार्टी पर कैसे भरोसा करे। न्यायालय का ये फैसला न केवल पीड़िता को न्याय दिलाने वाला है, बल्कि यह एक कड़ा संदेश भी देता है कि सामाजिक पद या राजनीतिक शक्ति किसी को कानून से ऊपर नहीं बना सकती। रूबरू न्यूज चॅनल। भोकर न्यायालयामध्ये सुनीता गंगाधरराव सूर्यवंशी बाबळीकर या महिलेची 19 लाख रुपयाची फसवणूक केल्याबद्दल मोहम्मद तौसिफुद्दीन पिता मोहम्मद रजीउद्दीन यांच्या विरोधामध्ये त्यांनी एक तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने कोर्टामध्ये हे प्रकरण जवळपास 2021 पासून चालू होतं। त्याचा निकाल आज रोजी भोकर न्यायालयातून बाहेर आला। या निकालातर्फे असं घोषित करण्यात आलं की आरोपी तौसीफ इनामदार हा जो आहे हा गुन्हेगार आहे आणि यांनी जो आहे तो असा प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे, अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे आणि जवळपास 19 लाख रुपयाला सुनीताबाई बाबळीकर यांना चेक देऊन यांना फसवलं होतं। कोर्टाने जे आहे ते यांना 6 महिन्याची शिक्षा आरोपीला आणि सुनीताबाई बाबळीकर यांना 23 लाख रुपये भरपाई दंड देण्याचा आदेश सुद्धा कोर्टाने आज पारित केलेला आहे आणि जवळपास 5 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। मोहम्मद तौसिफुद्दीन रजीउद्दीन हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे वेगवेगळ्या लोकांना चेक देऊन त्यांची फसवणूक करतात आणि अशा प्रकारचं पूर्ण रेकॉर्ड कोर्टासमोर आलेला आहे। सध्या सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये अजून 1-2 प्रकरणं कोर्टामध्ये चालू आहेत आणि असे अजून काही प्रकरणं होते ते ज्याच्यामध्ये त्यांनी तडजोडीच्या आधारे या प्रकरणामधून सुटका करून घेतली होती, परंतु आज न्यायालयाने त्यांना शिक्षा देऊन ते दाखवून दिलं की तौसीफ इनामदार जे आहेत हे जनतेला फसवतात आणि जनतेच्या कडून पैसे घेतल्यानंतर त्यांना ते पैसे न वापस करता खोटे चेक देऊन त्यांना भुलवीत राहतात आणि त्यामुळे आज तौसीफ इनामदार यांना कोर्टाकडून योग्य ती शिक्षा मिळाली। 2021 माझे मिस्टर 2019 मध्ये एक्सपायर्ड झाल्यानंतर त्यांची जी काही रक्कम आलेली होती त्या रकमेची चाऊल लागल्यानंतर तौसिफुद्दीन इनामदार व त्याचे सगळे साथीदार या सगळ्यांनी येऊन मला विनंती केली की बाबा आपण एक धंदा चालू करू ताई। मलाही असं वाटलं की माझा मुलगा सुशिक्षित आहे, बेकार आहे आणि कुठेतरी धंद्यात अडकून राहील, काहीतरी करता येईल म्हणून आम्ही तो दूध डेअरीचा धंदा निवडला आणि त्यांनी पैसे मी लावायचे ठरले आणि बाकी सर्व नियोजन तौसिफुद्दीन करायचं ठरलं। त्यानुसार आमचं सुरुवात झाली। त्या सुरुवातीच्या नंतर मी जसे मागितले तसे पैसे देत गेले आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याला काय नफा तोटा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज बसू उद्या बसू, असा बसण्यामध्ये बराच कालावधी घातला। मग त्याच्यानंतर आम्ही मध्यस्थी जे होते मकसूद भाई आमचे मध्यस्थी साक्षीदार
त्यांना बोलून बाबा हे असं तुम्ही पैसे द्यायला लावलात आणि या पैशाचं काय, म्हणून मग आमची त्याच्यावर तडजोड होऊन तुमचे जे घेतलेले पैसे आहेत ते पैसे मी तुम्हाला देणार. त्याच्यावर त्यांनी चेक दिला, पण तो चेक त्यांनी बोगस दिला. मला बँकेत पैसे नसतानाही मला चेक दिला आणि नंतर सांगत फिरायला की हा सर्व राजकारणाचा भाग आहे. कारण म्हणजे तो राजकारणात आहे. काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होता, आहे वाटतं आता पण, हा शहराध्यक्ष. पण मी पूर्वी राजकारणात होते, पण आज राजकारणात नाही. म्हणून त्यांनी सांगत फिरायला की राजकारणाचा भाग म्हणून ही केस माझ्यावर आहे. ठीक आहे, माझी राजकारणाचा भाग म्हणून म्हणतोय तो, पण बाकी सर्व केसेस चालू आहेत याचं उत्तर द्यावं त्यांनी कोर्टाला की कुठल्या कुठल्या लोकांशी राजकारणाची फसवणूक करतोय, तो करतो का कोण करतो, याची त्याला जबाब विचारणं आवश्यक आहे. कारण का म्हणजे मी दुःखात असल्यामुळं माझे लेकरं कुठंतरी धंद्याला लागले पाहिजेत, म्हणून मी तो धंदा, त्यांनी म्हणल्यानंतर ठीक आहे बाबा, विश्वासाचे लोक आपण भोकरमध्ये राहिलेले म्हणून आपण धंदा निवडलो. पण माझा खूप मोठा विश्वासघात झाला होता. त्या विश्वासघाताला आमचे ॲडव्होकेट मिलिंद देशमुख साहेब यांनी वेळोवेळी वेळ देऊन कोर्टापुढं वेळोवेळी मांडणी मांडून आणि तशा प्रकारे कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन मला आणि त्यांचे ज्युनियर वकील शंभूबाई आणि चव्हाण साहेब, ह्या दोघांनी पण साहेबांना साथ देऊन मला पण साथ देऊन वेळोवेळी कोर्टाच्या पुढे हजर राहून चांगल्या प्रकारे निदर्शनास आणून देऊन आम्हाला न्याय देण्यासाठी कोर्टांना सांगितलं गेलं. म्हणून सन्माननीय भोकर कोर्ट इर्ले साहेब यांनी आज जो निर्णय दिला त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. कारण का म्हणजे मी 5 वर्षापासून वाट पाहत होती माझ्या पैशाची, आणि त्या पैशामुळे मला शुगर पण झाली, बीपी पण झाली. ह्या 2 आजाराला मी सामना करत होते. म्हणून मला आज न्याय मिळाल्याबद्दल मी समाधानी आहे. माननीय कोर्टाचे मी आभार व्यक्त करते. जय हिंद, जय भारत. अपने शहर और आसपास की हर ताज़ा खबर से अपडेट रहना चाहते हैं? हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें ताकि आपको मिलती रहे पल पल की अपडेट्स। किसी भी जानकारी या सुझाव के लिए आप हमें व्हाट्सएप पर 9049032007 पर संपर्क कर सकते हैं।